सुभाष बने असतील, महादेव बाबर आहेत, त्याचबरोबर रमाकांत म्हात्रे असे मोठ्या प्रमाणात म्हणजे नेते हे शिंदे गटात जातात. आणि उदय सामंत हे सगळं यांच्याकडून हे ऑपरेशन टायगर राबवलं जातं. टायगर हे नाव. बरं, मग कसं आहे की या देशामध्ये एक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे. त्या अंतर्गत सेव्ह टायगर अशी सुद्धा एक योजना आहे. जे टायगर आहेत त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे, होत आहे, झालेलं आहे. आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील ते मला माहित नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाही. जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं, अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पदं दिलेली आहेत, प्रतिष्ठा दिलेली आहे. तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणतोय, मला माहित नाही. तर जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. आपण उदय सामंत यांचं नाव घेत आहे की त्यांनी हे ऑपरेशन टायगर सुरू केलंय. त्यांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही. हा भारतीय जनता पक्ष आहे. पण ठीक आहे, सध्या याच प्रकारचं राजकारण देशभरात सुरू आहे. सत्ता आणि पैसा आणि तपास यंत्रणांची कारवाईची भीती, यातून हे सगळं होत आहे.